की नगराध्यक्ष आपण आहात, तर पुढच्या येणाऱ्या 100 दिवसांमध्ये तुमचं विकासाचं विजन काय असणार आहे? विकासाचं विजन घेऊन मी अजितदादांकडे जाणार आहे. पण तत्पूर्वी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात की ज्या करायला पैसे लागत नाही. गावात मोकाट जनावरं फिरतात रस्त्यावरस्ती, या मोकाट जनावरांचा बंदोबस्त आपण निश्चितपणे केला पाहिजे. स्वच्छतेचा विषय आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले असतात, ते कचऱ्याचे ढीग काढण्याचं काम मी करणार आहे. मी आणखी एका गोष्टीचा सर्वे करणार आहे की शहरामध्ये अनेक ठिकाणी ओपन स्पेसेस आहेत. बरोबर. मी मुद्दाम सांगू इच्छितो, मी ज्या प्रभागामध्ये राहतो, ज्या निवारा कोजागिरी वसाहतीमध्ये राहतो, त्या ठिकाणच्या सगळ्या ओपन स्पेसेस मी कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ न देता त्या विकसित केलेल्या आहेत. अशा प्रकारच्या ओपन स्पेसेस शहरातलं मी शोधून काढणार आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट कसं करता येईल, त्याचं सुशोभीकरण कसं करता येईल. मी आमच्या समता पतसंस्थेत शेजारी खंदक नाला आहे. कोपरावत येणाऱ्या प्रत्येक माणसाला आधी खंदक नाल्याची घाण बघावी लागायची. त्याच्यावर मी एक चांगल्या प्रकारची हिरव्या गालिच्याचं आच्छादन टाकलं माझ्या पतसंस्थेच्या माध्यमातून. कोपरावत सुशोभित झाला ना. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी या शहरातल्या ओपन स्पेसेस, कोपरावतले अनेक उद्योगपती, अनेक व्यापारी, माझ्या संपर्कातल्या अनेक कंपन्या कोपरावच्या विकासासाठी CSR फंड द्यायला तयार आहे. बरोबर. त्यांच्यासमोर फक्त आपल्याला हे विजन डॉक्युमेंट चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे आणि ती कला, प्रेझेंटेशन करण्याची कला माझ्यामध्ये निश्चितपणे आहे, ज्याची मला खात्री आहे. त्या यापुढे कोपरावतली एकही ओपन स्पेस त्याचं सुशोभीकरण न होता राहणार नाही. हे सुद्धा माझं पुढच्या 100 दिवसामध्ये काम असणार आहे. नक्कीच. कारण सहकार मधला जो अनुभव आहे, आणखी एक सांगू इच्छितो, ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मारक स्थळ कोपरावत व्हावं अशी माझी इच्छा आहे. बरोबर. तसं समाजातल्या अनेक महापुरुषांचे सुद्धा स्मारक कोपरावत राहिले पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचं स्मारक कोपरावत का असू नये? गेले अनेक वर्ष झाले आपण काम करतो आहे. तर हे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपल्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं गेलेलं आहे. अहिल्यानगरचं स्मारक कोपरावत अहिल्याबाईंचं का होऊ नये? कोपरावचा जो दत्ताचा पार आहे गोदावरी नदीच्या तीरावर, तो अहिल्याबाईंनी बांधलेला आहे. मग अशा ठिकाणी अहिल्याबाईंचं चांगलं स्मारक का होऊ नये, त्याचा सुद्धा प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे. ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये काळेंना कोल्ह्यांच्या संघर्षाचा सामना करावा लागला, आजही ते गटतट आहे. तर भविष्यात आता ज्यावेळेस नगराध्यक्षपदासाठी तुम्ही आहात, तो हा जो विरोधकांचा गट आहे, तर ते आणि विकास हे सोबत घेऊन जाण्यासाठी एक तुमचा जो प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणाचा, त्याची सांगड कशी घालणार? पहिली गोष्ट म्हणजे माझा विकास अशा पद्धतीचा असणार आहे, विरोधकांना बोलायला अजिबात संधी राहणार नाही. माझा विकास बघून मला खात्री आहे की सगळे विरोधक माझ्यावर नक्कीपणे येतील आणि मला गावाच्या विकासासाठी सहकार्य करतील. म्हणजे विरोधकांना सुद्धा सोबतच घेऊन विरोधकांना माझ्या विकासाच्या माध्यमातूनच मी उत्तर देणार आहे. आणि मला खात्री आहे माझ्या विकासाचा वेग, माझं व्हिजन बघून सगळे विरोधकसुद्धा या माझ्या व्हिजनमध्ये, गावाच्या विकासामध्ये सहभागी होतील.